काय करायचं आहे तुम्हाला? रिसॉर्ट बघायचं आहे, किती किंमत आहे ती. हां, ओ इकडे बघा जरा. फोटो काढणार म्हणून कपडे बदललेले आहेत. कपडे आता डायरेक्ट धुवायला टाकायचे. इथनं असा लोक दिसतोय. इकडचे ह्याकडे इकडे सगळी काजूची बाग, इकडे सगळे काजू. हा इकडे रिकामा माळा आहे तो, त्याच्यात पण नंतर काहीतरी करतील. आत्ता तर रिकामा आहे. आणि साईडला दिसते ती सगळी चिरेची खाणं आहेत. त्या चिरे काढून नेलेले आहेत आणि खड्डे पडलेले असतात ते. हे बघा कसं आहे, शांत शांत शांत. इकडे स्विमिंग झाल्यावर इथे बसायचं, खायला ऑर्डर द्यायची मस्तपैकी. ते खायला काय तुम्हाला पाहिजे ते येणार सगळं, आणि इथे पाहिजे तेवढं स्विमिंग करायचं. असं काम आहे चालू इथे. कॉटेजेस वेगवेगळे राहण्यासाठी. मालवण सगळं फिरून यायचं आणि मग इथे राहायला आलं तरी चालतंय संध्याकाळचं. त्या बाजूने पण रस्ता आहे, इकडून येणाऱ्यांना इकडनं हा रस्ता आहे, आणि आम्ही ह्या साईडने आलो, इकडनं पण एंट्री आहे. दोन्ही बाजूने आहे. आत्ता 6 वाजलेले आहेत, 4 वाजून गेले. त्याच्यामुळे आता कसं भारी वाटतं इथे, आणि वातावरण पण थंड आहे. कुत्र्याने इकडे झोपून टाकले इथे. सर तिकडे कॉटेजेस बघायला जायचं आहे, तिकडे ते चाललेत. तसे आम्हाला ते कॉटेज दाखवत आहेत. इथे आहे रेस्टॉरंट, इकडे ऑफिस त्यांचं खाली. आपल्याला रूमची चौकशी करायला वगैरे असेल, ते खायची ऑर्डर द्यायची असली तर इकडे. तर असं हे सगळा परिसर एवढा मोठा. किती फिरायचं तेवढं फिरा आणि खेळायचं तेवढं खेळा, एवढं आहे. आता दुपारचं टायमिंग आहे त्यामुळे सगळे आता फिरायला गेलेले असणार आहेत. आणि माकड बघा कसं लटकवलं आहे ते प्लॅस्टिकचं. खरोखरची पण येत असणार आहे तिकडे. फळं लागली की त्या सीझनला ती येत असणार आहे. हे बघा बगळे, खरोखरचे बगळे आहेत काय बघा. ससा. आणि इथं हे कॉटेजला आतमध्ये जायला एंट्री. झाडानं पाणी सोडले इकडे. हे बघा इथं असे गोटे टाकलेले आहेत ह्याच्यात, म्हणजे पाणी साठून राहते, त्याच्यामुळे जमिनीला गारवा राहतोय आणि चिखल पण होत नाही असं ते. इथे आपण फिरून आल्यावर संध्याकाळचं इथे निवांत हवेला बसायला. आणि ह्या छोट्याशा अशा सगळ्या म्हणजे बेड, टॉयलेट, बाथरूमची सोय. हे बघा इथून दिसतं हे सगळं. अशी रूम आहे आतमध्ये. वरती फॅन आहे, ही बेड आहे. आपल्याबरोबर अजून कोण लहान मुलं असतील किंवा अजून कोण असतील दोघं, तर ते दोघांसाठी 2 मॅट्रेस खाली एक्स्ट्राच्या. AC आहे, ACची पण सोय आहे. आणि इथून हा एंट्रन्स. हे असे वेगवेगळे सिंगल कॉटेजेस आहेत. हा पहिली ही 1 नंबरची आल्या. ही एक अशीच तशीच दुसरी. हे असे सगळे एवढे सगळे त्यांचे कॉटेजेस आहेत.
आणि गुळगुळीत दगड ठेवलाय बघा बसायला तिथे मस्तपैकी. ते पाणी सोडले असं. आणि हा गोटा दगड इथे कसा ठेवलाय बसायला. सर तिकडे गेलेत, सगळे कॉटेज बघतायत सर. स्प्रिंकलने पाणी आहे सगळं लॉनला ह्या, त्यामुळे पाणी पाईपने काय घालत बसायची काही गरज नाही. हे 2 कॉटेजच्या मध्ये बघा असं हे लॉन केलंय आणि तिथे सगळीकडे पाणी सोडले. हे मस्त वाटतंय. आणि तिथे दगडात ती मूर्ती केलेली आहे, नमस्कार केलेली कार्टून टाईप. ही समोर दिसते ती दगडातली मूर्ती आहे. ती दगडाला शेप दिलाय. आणि इथून हा कॉटेजचा असा लुक दिसतोय, म्हणजे सगळ्या रिसॉर्टचा. मस्त आहे का नाही, उंचावर आहे त्यामुळे इकडून पुढचा सगळा डोंगरचा भाग सगळा दिसतोय छान असा. खूप छान आणि शांत वाटतंय. म्हणजे आपल्याला शनिवार रविवार जर दिवस आपला चांगला घालवायचा असेल, मस्तपैकी 2 दिवस निवांत येऊन राहायचं असेल, तर इथे ही अशा कॉटेजची सोय आहे. आणि मस्त आपल्या बजेटमध्ये आहे. निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे मेडिटेशन करत असं आपण मस्तपैकी इथे असं राहू शकतो 2 दिवस. आणि सगळ्या सोयी इथे आहेत. आणि इथून मालवण बीच, तारकर्ली, देवबाग सगळंच जवळ आहे इथून.